नमस्कार मित्रांनो, आपल्या घराच्या आसपास असलेली झाडं आणि वनस्पती फक्त सौंदर्य वाढवत नाही, तर ती आपल्या घरातील ऊर्जा, आरोग्य आणि समृद्धीवरही प्रभाव टाकतात. वास्तुशास्त्रानुसार काही झाडं अशी असतात जी घरात सकारात्मक ऊर्जा आणतात, तर काही झाडं घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरासाठी सर्वात शुभ मानली जाणारी 7 झाडे. ही झाडं घरात लावल्याने सुख शांती वाढते, आर्थिक प्रगती होते, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. झाड नंबर 1, तुळस. तुळस हे हिंदू धर्मात सर्वात पवित्र झाड मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं झाड घरात असणं अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीमुळं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, वातावरण शुद्ध होते, घरात शांतता राहते. कुठे लावावे? तुळस नेहमी ईशान्य किंवा पूर्व दिशेला लावावी. झाड नंबर 2, मनी प्लांट. मनी प्लांट हे घरात आर्थिक प्रगतीसाठी शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक स्थिती सुधारते, घरात समृद्धी येते. कुठे लावावे? मनी प्लांट दक्षिण पूर्व दिशेला ठेवणं उत्तम. झाड नंबर 3, बांबू. लकी बांबू. लकी बांबू हे शुभ आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जाते. हे झाड घरात ठेवले तर सकारात्मक ऊर्जा वाढते, घरात आनंद आणि शांतता राहते. कुठे ठेवावे? हे झाड पूर्व किंवा आग्नेय दिशेला ठेवावे. झाड नंबर 4, अशोकाचं झाड. अशोकाचं झाड वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले जाते. हे झाड घरात नकारात्मक ऊर्जा दूर करते, वातावरण शांत ठेवते. कुठे लावावे? घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला. झाड नंबर 5, केळीचं झाड. केळीचं झाड भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे संबंधित मानले जाते. हे झाड लावल्याने धन समृद्धी वाढते, घरात शुभ ऊर्जा निर्माण होते. कुठे लावावे? केळीचं झाड ईशान्य दिशेला लावावे. झाड नंबर 6, नारळाचे झाड. नारळाचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते. हे झाड घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते, वास्तुदोष कमी करते. कुठे लावावे? घराच्या पूर्व किंवा दक्षिण दिशेला. झाड नंबर 7, आंब्याचे झाड. आंब्याचे झाड शुभ आणि समृद्धीचं प्रतीक आहे, म्हणूनच अनेक धार्मिक कार्यात आंब्याचे पाने वापरली जातात. हे झाड घरात सुख समृद्धी आणते, वातावरण शुद्ध ठेवते. कुठे लावावे? आंब्याचं झाड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे. कोणती झाडे घरात लावू नयेत? वास्तुशास्त्रानुसार काही झाडं घरासाठी योग्य नसतात. उदाहरणार्थ काटेरी झाडे, बाभळीचे झाडे, कॅक्टस, कोरडी झाडे. ही झाडे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात. झाडे लावताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी: झाडे नेहमी हिरवे आणि निरोगी असावीत. कोरडी झाडे काढून टाकावीत. घराच्या मुख्य दरवाजासमोर मोठे झाड नसावे. झाडाची नियमित काळजी घ्यावी. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार योग्य झाड घरात लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, वातावरण शुद्ध राहते, सुख आणि समृद्धी वाढते. म्हणून शक्य असल्यास या 7 शुभ झाडांपैकी काही झाडं आपल्या घरात नक्की लावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.